श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा जाव ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत गूढ, पवित्र आणि शक्तिशाली दिवस. तर तो म्हणजे मौनी अमावस्या. येथे 18 जानेवारी 2026 वार रविवार या दिवशी आलेली आहे मौनी अमावस्या. ही केवळ अमावस्या नाही तर वर्षातील पहिली अमावस्या आहे, जी आपल्या कर्मावर, आपल्या पितृदोषावर, नशिबावर आणि भविष्यातील प्रगतीवर खोल परिणाम करते. जर या दिवशी आपण योग्य नियम पाळले, योग्य उपाय केले आणि पितरांना तृप्त केले, तर अनेक लोकांचे अडथळे, दारिद्र्य, नोकरीतील अडचणी, विवाह अडथळे, संततीमध्ये काही अडथळे येत असतील, पितृदोष असेल किंवा तुमचे लहान मुलं असेल जे किरकिर करत असेल, अभ्यासात त्यांची प्रगती होत नसेल, तर हे सर्व हळूहळू दूर होण्यासाठी मदत होते. तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा, कारण मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. पितरांसाठी आपल्याला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे काय होईल तर पितृ तृप्त होतील, आपल्याला आशीर्वाद देतील, मुलांच्या अडचणी संपतील, कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल, असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करू शकणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. तर मौनी म्हणजे शांतता आणि अमावस्या म्हणजे मनाचा आणि कर्माचा शून्य बिंदू. मौनी अमावस्या म्हणजे असा एक दिवस ज्या दिवशी मन शांत ठेवणे, वाणीवर संयम ठेवणे, अंतर्मुख होणे, पितरांचे स्मरण करणे याला विशेष महत्व आहे. पुराणांमध्ये सांगितलेलं आहे, या दिवशी मौन पाळल्यास हजारो जपाचे फळ मिळते. मित्रांनो, वर्षाची पहिली ही अमावस्या म्हणजे संपूर्ण वर्षाचा पाया असतो. या दिवशी आपण जे काही करतो, जसे विचार निर्माण हो तसेच आपल्यात विचारही निर्माण होतात. तसे कर्म बळकट होतात, तसे परिणाम पुढे चालतात. म्हणूनच ही अमावस्या नशीब बदलवणारी अमावस्या मानली जाते. या दिवशी पितृलोक पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो. सूक्ष्म शक्ती जागृत असतात. पूर्वज आपल्या कुटुंबाकडे पाहत असतात. आपले स्मरण आणि श्राद्ध स्वीकारतात. म्हणूनच या दिवशी केलेले दान, सेवा, दिवा, जल अर्पण हे थेट आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असतं. म्हटलं जातं की या दिवशी काय करावे? सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठावे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान करावे. शक्य असल्यास पाण्यात तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान करावे. त्यानंतर मौन पाळण्याचा संकल्प करावा. पूर्ण दिवसभर नाही जमले तरीही किमान 1 तास तरी मौन पाळणे आवश्यक केले गेले पाहिजे. हे मौन मन शांत करते, पितृकृपा वाढवते, नकारात्मक ऊर्जा कमी करते. देवघर या दिवशी स्वच्छ करून दिवा लावा. तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा हा दिवा नक्की लावा. त्याचबरोबर ओम नमः शिवाय किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप आवर्जून करा. या दिवशी काही गोष्टी आपल्याला प्रामुख्याने करायच्या असतात. त्यामध्ये खोटे बिलकुल पण बोलू नका, कोणाचा अपमान करू नका. मद्यपान, मांस, मद्यसेवन टाळा. वाद, भांडण टाळा. केस, नखे कापू नका. उगाच राग धरू नका. लक्षात ठेवा, या दिवशी केलेली चांगले वाईट कर्म अनेक पटीने फळ देत असते. या दिवशी टाळायच्या सर्वात मोठ्या ज्या चुका आहेत तर त्या म्हणजे पितरांची थट्टा आणि दुर्लक्ष करू नका. हे काही खरे नाही अशी नकारात्मक कृती घरामध्ये ठेवू नका. दान करताना अहंकार ठेवू नका. उपवास करून राग करणे टाळा. संध्याकाळी अंधारात दिवा न लावणे हे चुकीचंच आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये या दिवशी आवर्जून आपल्याला दिवा लावायचा आहे. या चुका पितृदोष वाढवतात. त्यामुळे या गोष्टी आपल्याला आवर्जून पाळायच्या असतात. मौनी अमावस्येच्या सेवा म्हणजे सर्वात मोठी पूजा. कोणतीही सेवा श्रेष्ठ असते. तर गरजू व्यक्तीला अन्नदान करणे, वृद्धांना वस्त्र देणे, गरीब मुलांना वही पेन देणे, गाईला चारा देणे, कुत्र्याला भाकर देणे. सेवा करताना मनात फक्त एकच भाव ठेवा, हे माझ्या पितरांच्या नावाने आहे. मौनी अमावस्येचे प्रभावी काही उपाय म्हणजे तिळाचे दान करा. पाण्यात तीळ टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करा. शिवलिंगावर जल अर्पण करा. पिंपळाच्या झाडाभोवती 7 प्रदक्षिणा घाला. हे उपाय अडथळे कमी करतात. त्याचबरोबर जर नोकरी, व्यवसाय सुधारतात आणि घरातील अशांती कमी करतात. आता सर्वात प्रभावी उपाय अजून आपल्याला करायचा आहे. तर तो म्हणजे आपल्याला पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. या उपायाने काय होतं तर पितृदोष जे असतात तर ते शांत करतो. आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत करतो. घरात
अदृश्य संरक्षण निर्माण होते. पितर म्हणजे फक्त मरण पावलेले पूर्वज नाही, तर आपल्या कुळाचे रक्षक असतात. ते आपल्या नशिबाचे अदृश्य मार्गदर्शक असतात. आपल्या कर्माचे साक्षीदार आई-वडील, आजी-आजोबा, पणजोबा ज्यांनी आपल्यासाठी कष्ट केले, त्यांच्या आशीर्वादावर आपले अस्तित्व आहे. तेच आपले पितर शास्त्रात सांगितलेले आहे. देवापेक्षा आधी पितर तृप्त झाले, तर देव स्वतः प्रसन्न होतात. मौनी अमावस्या ही पितृलोकांसाठी विशेष द्वार उघडणारी तिथी आहे. त्यामुळे या दिवशी पितर पृथ्वीच्या सर्वात जवळ येतात. आपल्या वंशजांकडे पाहतात. आपली आठवण ठेवली जाते का ते बघतात. आपल्या दुःख, दुर्दैवाचे कारण शोधतात. जर या दिवशी पितरांचे स्मरण झाले, तर त्यांना प्रकाश, दिवा अर्पण केला, त्यांच्या नावाने जर सेवा केली, तर ते मनापासून तृप्त होतात. आणि खूप लोक म्हणतात, की मी खूप कष्ट करतो, पण यश मिळत नाही. मी खूप काम करतो, पण तसा पैसा भेटत नाही, नाही का? यामागे अनेकदा पितृदोषच असतो. पितृदोषाचे सामान्य लक्षण म्हणजे काय? तर नोकरीत अडथळे येणे, पैसा येऊन लगेच खर्च होणे, घरात कायम वाद असणे, संतती अडचण, लग्नच जमत नसणे, वारंवार अपयश येते, मानसिक अस्थिरता आहे. हे सर्व पितरांचेच संकट असतात. आम्हाला तृप्त करा असे आपल्याला पितृ संकेत देत असतात. पितृ सूक्ष्म लोकात असतात. त्यांना अन्न, पाणी नाही तर प्रकाश हवा असतो, ऊर्जा हवी असते, स्मरण हवे असते. दिवा म्हणजे प्रकाश, उष्णता आणि चेतना, जीवनशक्ती. जेव्हा आपण दिवा लावतो, तो प्रकाश पितृलोकात पोहोचतो. त्यांना शांतता मिळते, त्यांची अतृप्त इच्छा पूर्ण होते. म्हणूनच दिवा हा पितरांचे अन्न मानला जाते. पितर तृप्त होण्यासाठी मोठे श्राद्ध लागत नाही, तर भावना शुद्ध असली पाहिजे. मनापासून स्मरण, नाव घेऊन प्रार्थना करून दिवा आणि सेवा केली, अहंकार नसलेले दान केले, तर पितर देखील तृप्त होतात आणि नशीब जागृत होते. इतर जर तृप्त झाले पितर जर तृप्त झाले, तर अडलेली कामे मार्ग लागतात, अचानक मदत मिळते, योग्य लोक भेटतात, वाईट योग दूर होतात, घरात शांतता येते, मनोकामना हळूहळू पूर्ण होतात. पितर कधी थेट देत नाही, पण मार्ग करून देतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे ते कुठे ना कुठे आपल्याला मदत करतच असतात. आपल्या पितरांना आपल्याला तृप्त करण्यासाठी हा जो एक दिवा आहे, तर तो लावायचा आहे. आता हा दिवा लागण्यासाठी काय काय आपल्याला सामग्री लागणार आहे, तर मातीचा दिवा, त्यानंतर आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल लागणार आहे. ते जर नसेल तुमच्याकडे जे काही तेल असेल तर तुम्ही घेऊ शकता, ते घ्या. वात घ्यायची आहे, काळे तीळ घ्यायचे आहे, अगरबत्ती आणि पाणी घ्यायचं आहे. दिवा कुठे लावायचा, तर त्या घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे. शक्य नसेल तर देवघराच्या म्हणजेच आपलं देवघर जे आहे, तर तिथे थोडंसं बाजूला तुम्ही दक्षिण दिशेला तुम्हाला हा जो दिवा आहे, तर तो लावायचा आहे. किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा आपल्या किचनमध्ये जे हंडा वगैरे असतो, आपण पाणी भरून ठेवतो, तर तिथे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. अशा पद्धतीने कुठेतरी एका ठिकाणी तुम्ही हा दिवा लावू शकता. कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते. आता दिवा लावण्यासाठी अगोदर दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे, त्यानंतर त्यामध्ये काळे तीळ टाकायचं आहे, वात टाकायची आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर आपले जे पितर असतात त्यांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवताय नमः. माझ्या कुळातील सर्व पितरांना हा दिवा अर्पण आहे. हे तृप्त होत आम्हाला आशीर्वाद देऊन अशी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे, तर तो दक्षिण दिशेला तोंड करून घरामध्ये, घराच्या बाहेर किंवा किचनमध्ये माठाजवळ कुठेतरी जिथे आपल्याला योग्य वाटेल तिथे तो ठेवायचा आहे. त्यानंतर दिव्याला नमस्कार करायचा आहे. काळे तीळ आवर्जून घालायचे. कारण दक्षिण दिशेला ज्यावेळेस आपण दिवा लावतो त्यावेळेस त्यामध्ये काळे तीळ घालतात. तरच तो दिवा आपल्या पितरांना अर्पण होतो. त्यानंतर शेवटी प्रार्थना करायची आहे, माझ्या पितरांनो, जाणीव अजाणतेपणे काही जर चूक झाली असेल तर क्षमा करा. आमच्यावर, घरावर तुमची कृपा ठेवा, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी गरजू व्यक्तीला अन्न किंवा पाणी दान करा. हे माझ्या पितरांच्या नावाने आहे, अशी प्रार्थना ठेवा आणि बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तो थंड झाला की नंतर तो दिव्यातलं जे काही ते साहित्य ते आपल्याला निर्माल्यात टाकून द्यायचं आहे. दिवा परत स्वच्छ करून घरामध्ये तुम्ही परत यूज करू शकता. असा हा दिवा लावून बघा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.